शेतकरी मित्रांनो नमस्कार. गेली 3-4 दिवस थोडं मी बाहेर होतो, आउट ऑफ द ट्रॅक. चला आज परत बॅक टू वर्क आहे. हरभऱ्याची आपली ही आपण 26 नोव्हेंबर रोजी पेरणी केलेली होती आणि 26 नोव्हेंबरला पेरणी करून एक 2-3 दिवसात पाणी दिलेलं. आज जवळपास 21 तारीख आहे. 24-25 दिवसाचा कालावधी झाला आहे. हरभऱ्याच्या वाढीच्या अवस्था किंवा कुठल्याही पिकाच्या वाढीच्या अवस्था समजून घेऊन त्यानुसार आपल्याला नियोजन आणि व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आता हरभऱ्याच्या मुख्य वाढीच्या अवस्था कुठल्या कुठल्या आहेत? एक तर उगवण आणि शाकीय अवस्था जी आहे ती, दुसरी फुलोरा अवस्था आणि घाटे भरण्याची अवस्था. शाकीय अवस्था ही जवळपास 30 दिवसापर्यंत असते. सुरुवातीला उगवून येतो हरभरा आणि त्याच्यानंतर मग शाकीय अवस्था 30 दिवसापर्यंत असते. ह्याच्यामध्ये काय होते, एकतर उगवण होणे, ह्या अवस्थेमध्ये रोप आणि फांद्या वाढणे. आता तुम्ही बघा हो का, ह्या खालनं फांद्या यायला लागल्यात, चालू झालेत. हे इथनं दिसतंय खालनं ह्या फांद्या वाढायला लागल्यात हो का. इथं ही एक, ही दोन, ही पानं आहेत वरची, ही ती पानं आहेत. खालच्या ह्या क्रॉपमध्ये बघितलं हो का, इथं फांद्या वाढायला लागल्यात. आता ही आपली फांद्या म्हणजे ब्रँचिंगच्या स्टेजमध्ये हरभरा आहे. 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान हरभरा आता फुलोरा अवस्थेमध्ये येईल आणि जवळपास 65 ते 70 दिवसाच्या मध्ये घाटे भरणे. आता ह्यामध्ये काय कामं करायची आहेत? पहिली कोळपणी. आता इथं आपण कोळपणी केल्या, हे बघा, ह्या अजून ह्याच्यात करायची राहिल्या, याच्यामध्ये आपण कोळपणी करून घेतलेलं आहे. हे कशासाठी? पाण्याचा ताण सहन करणे किंवा पाणी, जुनी माणसं बघा कोळपणी करायची कशासाठी? पाणी द्यावं लागत नाही म्हणून. तर त्याच्यासाठी म्हणजे पाण्याचा ताण सहन केला जातोय. फुलोरा अवस्थेमध्ये जे आहे तिथं मग आपण एखादं पाणी गरज पडली तर आपण देणार आहे. आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत आपण परत गरज पडली तर, मी सांगत नाही, गरज पडली तर देणार आहे. बऱ्याच लोकांना वाटतं हरभरा पाचट ठेवलेल्या शेतामध्ये व्यवस्थित येत नाही. इथं बघा, पाचट ठेवलेल्या शेतामध्ये हरभरा कशा पद्धतीनं आला आहे. कमी जास्त थोडं होतं आहे, पण बियाणं थोडं जास्त वापरून आपण ह्याचं यील्डचं नियोजन योग्य पद्धतीनं करू शकतोय. तर हे हरभऱ्याचं असं नियोजन आहे. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे अजून एक 5-6 दिवसानं 26 ते 28 तारखेच्या दरम्यान अजून चांगली ह्याच्यामध्ये ग्रोथ झालेली आपल्याला दिसेल. आत्ताचं ब्रँचिंग जर बघितलं तर अतिशय सुंदर ब्रँचिंग दिसते. हा आपला हरभरा आहे फुले विक्रमी जातीचा. भेटू परत नवीन व्हिडिओ. धन्यवाद.